आपल्यासोबत मंत्री दीपक केसरकर आहेत। आज संविधान दिन आहे आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी देखील आला होता। एकंदरीतच मागच्या महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी आणि आज संविधान दिन कशा पाहता या सगळ्या घडामोडींकडे? संविधान दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो। त्यांच्यामुळे आज भारतामध्ये समता आहे, सर्वधर्म समभाव आहे आणि जी अनेक तत्त्व जी लोकशाहीची आहेत त्याचा पाया त्यांनी घातलेला आहे आणि भारतीय घटना ही सर्वोच्च आहे आणि त्याच्यामुळे या घटना दिनाच्या निमित्ताने मी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि ज्या शूरवीरांनी भारताच्या आणि मुंबईच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले त्याचंसुद्धा आज हा त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे। त्यांनासुद्धा मी मनापासून वंदन करतो, आदरांजली व्यक्त करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 वाजता आपला राजीनामा देतात अशा पद्धतीची एक माहिती सध्या माध्यमांमध्ये आहे। काय याच्यामध्ये तथ्य आहे? खरंच देत आहेत? एक गोष्ट अशी असते की ज्यावेळेला टर्म संपते त्यावेळेला राजीनामा द्यायला लागतो आणि पुन्हा निवड झाली तर पुन्हा शपथ घ्यायला लागते, ही एक फॉर्मॅलिटी असते आणि सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री अशा वेळेला ज्याला राजीनामा देतात त्यावेळेला त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पुन्हा राज्यपाल त्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याबद्दल सांगत असतात। तर ही प्रक्रिया आता काय ठरली आहे मला माहिती नाही, पण युज्युअली ही नॉर्मल प्रक्रिया आहे जी याप्रमाणे केली जाते। सध्या भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे, मात्र शिवसैनिकांमध्ये प्रचंड भावना आहेत। आज मुंबईत मोठ्या संख्येनं शिवसैनिक एकत्र येतील अशी देखील परिस्थिती आहे। मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं येऊ नका, मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात आज गर्दी मुंबईत होणार आहे। एक गोष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीत कोणीही यायचं नाही अशा सक्त सूचना या मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। आम्ही सर्वांनी त्याचं पालन, रात्री मी बाहेरगावून आलो त्याच्यानंतर आम्ही सर्वांना फोन करून कळवलेलं आहे। तरी जी कोणी लोक चुकून येतील म्हणजे ज्यांना निरोप पोचलेले नाहीत त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण सर्व एकत्र आहोत आणि हे निर्णय सगळे वरिष्ठ स्तरावर होत असतात। सर्वांच्या भावना या मुख्यमंत्री महोदयांना ज्ञात आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी दिलेला आदेश मोडणं हे शिवसेनेच्या शिस्तीमध्ये बसणारं नाही आणि जे काही निर्णय व्हायचे आहेत हे केंद्रीय स्तरावरून होतील आणि तिथंसुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्या नावाचा निश्चितपणे विचार होईल असंसुद्धा आम्हाला वाटतं। आमच्या दृष्टीने शिंदेसाहेब, फडणवीससाहेब, दादा सगळे एकच आहेत आणि आमची महायुती भक्कम आहे। या महायुतीचं जे एक चित्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे की आम्ही सर्व एकत्र आहोत, आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही, हे चित्र कायम राहिलं पाहिजे। महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि आमच्या लोकांची जी भावना होती ती ह्या निवडणुका ह्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये लढविण्यात आल्या, त्याच्यामुळे त्यांची जी भावना आहे ही भावनासुद्धा आम्ही समजू शकतो। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर कोणीही या ठिकाणी येऊ नये अशीच मी विनंती सर्वांना करेन। मुख्यमंत्री आज राजीनामा देत आहेत, मग आता महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार आहे? काही लोकेशन ठरले का? त्याबद्दल मला काही माहिती नाही। अगोदर हा वरिष्ठ स्तरावरून निर्णय होण्यापूर्वी तिन्ही नेते एकत्र बसतील, योग्य तो निर्णय घेतील आणि नंतर वरिष्ठ या ठिकाणी जे काय त्यांचा निर्णय तो देतील। अमित शहा मुंबईत येतात असं कळतं? नाही, मला ह्याच्याबद्दल अधिकची माहिती नाही, मी सुद्धा आपल्या माध्यमातून वाचलं, ऐकलं। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आहेत आणि ते राजीनामा देत आहेत आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कदाचित जबाबदारी त्यांना मिळू शकते अशा पद्धतीचा विश्वास दीपक केसरकर यांना व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।